हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व व्यवस्थितच असताल. मी एक गोष्ट सांगणार आहे आज तुम्हाला. गोष्ट नाही, जी गोष्ट टेलरसोबत घडते ती तुम्हाला सांगणार आहे. मी घरातून काम करते. मशीनचं काम जे काही आहे, शिवणकाम किंवा अल्टर बिल्टर कपडे सगळं काही मी घरातूनच करत असते. मी दिवसभर ह्याच कामावरती असते. मी खूप चांगल्या पद्धतीने मला रिस्पॉन्स भेटतो. आमची सोसायटी ही खूप छान पद्धतीची आहे, खूप छान. आणि मी इथे रेंटवरती राहते. रेंटवरती राहण्याचं हेच कारण जेणेकरून आपल्याला काही गोष्टी माहिती पडतील आणि फ्युचरमध्ये आपण दुसरं घर घेऊ शकतो. असं नाही की आम्हाला घर हा प्रकारच नाही, आम्हाला स्वतःच्या घरं पण आहे. पण काही कारणामुळे आम्ही ह्या सोसायटीत आलेलो, तर इथे मी जॉब सोडून मी ह्या गोष्टी करते, कारण मला याच्यामध्ये आवड आहे म्हणून मी ही गोष्ट करते. त्या टायमाला माझी जी शेजारी आहे ती मला काय बोलते की तुम्ही कामं घेतात पण तुम्ही कामं देत नाही असं कसं बोलू शकतात तुम्ही? कामं जर दिलंच नसते तर आले नसते ना. पण मी माझ्या वेळेत मी कुठेही जाऊ शकते. मी तुम्हाला फक्त इवन शिवलेले कपडे मी द्यायचं काम करते. मी कुठे जायचं कुठे नाही हे नाही सांगत. आणि मी घरगुती शिवणकाम करते. तर शिवणकाम घरगुती करणं काही पाप आहे का? कुठे रूल्स लिहिलेले आहेत का घरगुती लेडीजने ह्या टायमापासून तर ह्या टायमापर्यंत बसलं पाहिजे? तिने जरी मला फोन केले असेल, पण मी जर कस्टमरला सांगितलं उद्या येऊन घेऊन जा तुम्ही तुमचा ब्लाऊज, तर कस्टमर 15 दिवसांनी येतो. मला 15 दिवसात काहीच काम असू शकत नाही. ते बोलतात फोन जरी केला तर मी इवन सगळ्या गोष्टी फोनच म्हणजे आपण फोन नंबर देतो टेलर लोक, तर तुम्ही दिवसभर फोनच करत बसणार आहे का? म्हणजे घरात बसून यांना सगळ्या सुविधा पाहिजे. आणि आपण जे आहे टेलर जे घरातून काम करतो यांनी बुटीकची प्राईस घ्यायची नाही, कारण त्या घरातून कपडे शिवतात. म्हणजे आपण सगळ्या सुख सुविधा यांना द्यायच्या. आणि यांनी काय बोलायचं आपल्याला की तुम्ही घरातून काम करतात म्हणून आम्ही घरातून काम करतो, तर आम्ही प्राईस पण कमी घेतो ना. आम्ही जर प्राईस कमी घेतो त्याच्यातही तुम्ही बोलत असाल की तुम्ही कुठे गेलं नाही पाहिजे किंवा काय नाही, अशा गोष्टी नसतात. आम्हाला तर गेलंच पाहिजे ना, कारण फॉल बिल आमच्या घरात थोडी पेरलेले की शेती केलेली त्याची की आमच्या घरातून उगवतं. ते झालं. शेजारची बाई मला काय बोलते की तुझ्याकडून जर होत नसेल तर घेती कशाला? आणि तिचं म्हणणं असं आहे की हिच्या घरात इवन कचरा असतो. माझे जे हे कपडे जे मी कटिंग करते त्याच्यापासून मला पैसे येतात. माझी ही लक्ष्मी आहे, टेलरची लक्ष्मी आहे, हिला कचरा दिसतो तर हिला काही मी काही साफसफाईला बोलवते का? म्हणजे टेलर लोक मूर्ख आहेत का? एवढे मानपाट एक करतात पैशासाठी. ठीक आहे, आम्ही तुम्हाला काही देत नाही, पण आम्ही तुम्हाला घरात बसून जे कपडे शिवून देतो त्याची प्राईस आम्ही दुसऱ्यापेक्षा तर कमीच घेतो ना. मग तुम्ही हे कसं काय बोलू शकतात की टेलर लोक कचरा करतात हे करतात? आमच्या लक्ष्मीला कोणी कचरा बोललेला आम्हाला आवडत नाही. आणि आमचं घर आहे, आम्ही कचरा करू नाही तर काहीही करू, तर तुम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. शेजार धर्म आहे, शेजारीच राहा. आणि आमच्या इथं ही एक गोष्ट खूप अति होते की माझ्याकडे एखादा कस्टमर जर आला तर ही लेडी बेल वाजल्यावरती बाहेर निघून बघते आणि विचारत असते आहे का नाही. हिला काय प्रश्न पडतो? ही काय आपले कस्टमर किती येतात कितीने मोजायला बसलेले असतात का? ज्या घरी बसणाऱ्या लेडीज आहे त्यांना रुपयाची पण अक्कल नाही आहे. आमच्याकडं थोडीफार कला आहे, ती पण आम्ही व्यवस्थित त्याच्याने पैसे कमवू शकतो. तर त्या लेडीजने ज्या घरी बसतात आणि दुसऱ्याला नावं ठेवतात त्यांनी बोलायचं कारण नाही. तुम्ही दिवसभर तुमच्या भिंती पुसून काढा, नाहीतर एक एक बटन पुसून काढा लाईटीच्या, आम्हाला घेणं देणं नाही. आमचा आज काय तो वेळ आहे, आम्ही पैसे कमवायच्या मागे लागलेलो आहे आणि आम्ही दुसऱ्यांसारखं काहीही करत नाही आहे. आणि सोसायटीत हा लघु उद्योग आहे. एक मशीन घेऊन आम्ही काही कारखाना नाही खोललेला आहे की ज्याचा खूप विषय होतो, तुम्हाला त्रास होतो. आम्ही थोडंसं एक मशीन टाकून आम्ही व्यवसाय करतो. आणि माझा असा कोणताच कस्टमर नाही आहे की जो कोणी त्यांच्या घरी गेला आणि त्यांना विचारलं. इवन हीच दरवाजा खोलते तर कोणी पण तिला विचारणारच ह्या घरात आहेत का नाही. आणि घरात असो किंवा नसो तिला चौकशी करायची गरज नाही. ती मला एक शब्द बोलली, तुझ्याकडून होत नाही तर तू करू नकोस. तू तिला विचारून करणार आहे का? तिला माहिती का मी बाहेर गेली होती का कुठे गेली होती? जर समज माझ्या घरामध्ये मी जर बाहेर गेलेली आहे तर कस्टमर 10 वेळा बेल वाजवत असेल तर मी त्याला बोलणार आहे का बेल का वाजवतो म्हणून?
तू त्याला बोल की घरात नाही तर बेल वाजवू नका म्हणून. तुम्ही त्यांना रिस्पॉन्स देणार, सगळ्या गोष्टी होणार आणि तुम्ही परत बोलणार की तुमचा आम्हाला खूप त्रास होतो. त्याची जिम्मेदारी मी घेतलेली नाही. माझा लघु उद्योग आहे, मी तो व्यवस्थित पार करते. आणि मी जर रेंटनी राहत असेल तर माझा रेंट काय कोणी भरत नाही आहे, माझं मी रेंट भरते. म्हणून कोणालाही काही बोलायची गरज नाही आहे. ज्या लेडीज घरात बसून फालतूगिरी करतात आणि दुसऱ्याकडे नजर ठेवून असतात ना, त्यांनी तर पहिले कष्ट करणाऱ्या बायांवरती जळूच नाही. तुमच्यात दम येतो, तुम्ही पण करून दाखवा. आणि कचरा होतो ना, माझ्या लक्ष्मीला कचरा बोललेला मला आता अजिबात नाही. कोणत्या टेलरला आवडणार नाही? कोणत्या टेलरच्या इथे तुम्ही बघितलं की त्याच्याकडे कधीच काही कुटिंगचे कपडे पडलेले नाही, एकदम क्लीन त्याचा हे नाही. सकाळी उठल्यावरती क्लीन असतं, नंतर तिथे कचरा होतोच, कारण तो काम करतोय, तो बसलेला नाही आहे. तर पहिली गोष्ट तर ही तर लक्षात आली पाहिजे की आपण काय करतो काय नाही, त्याच्यानंतर बाकीचं बोला. आणि घरी बसणाऱ्या लेडीज अतिशय विचित्र असतात, त्यांची मेंटॅलिटी नसते. आम्ही दिवस रात्र काम करतो सीझनमध्ये, यांच्यासारखे रिकामटवळे काम करत नाही. आणि होता होईल ह्या लेडीजपासून ना असं वाटतं ना कधी असे शेजारी पण नको आणि असे विचित्र लोक पण नको. शिकलेले जास्त त्रास देतात. आणि जे बोलतात ना घरातून काम करतात, तर तुम्ही घरातूनच काम करतो का? हो, आम्ही घरातूनच काम करतो. हा लघु उद्योग आहे, म्हणून तुम्ही हे नाही बोलू शकत घरातून काम करतात तर काय. आणि जे काही कस्टमर तुमच्याकडे येत असतील तर मी प्रत्येकाला कस्टमरला सांगते, इथं तिथं विचारायची गरज नाही आहे. मी जर बाहेरून आली तर मी तुम्हाला फोन करेन, पण मी वेळेस सगळ्यांचे कपडे दिलेले पण देत असते. मी अर्जंटमधले पण देत असते. जर विनाकारण जर मी एखाद दिवशी घरी नाही त्याचा आवचा बाऊ केला, मला आवडत नाही. आणि हे सगळं मी बोलते ना, हे मी अशा बायांसाठी बोलते ज्या उचापत्या करतात ना, शेजारी पाजारी, आमचे शेजारी जळके, मी त्यांच्याबद्दल बोलते. तर कोणीही मनावर घेऊ नका. आणि असाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असे शेजारी तुमच्याकडे जर असतील तर नक्की शेअर करा. धन्यवाद.